एक अशा महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. कोण होते शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष होऊनही त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. सिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी अशी जराव. त्यांचा विवाह तोंडीस तोंड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. 5 सुलतान सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात लढाई व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाव होऊन मारले जायचे. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक धनकार पेटता अंगारा. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा अरे माझा राजा शिवबा जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा असाही जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबांचा जन्म झाला आणि गेले कित्येक वर्षापासून अंधाराचाच पडणाऱ्या या भूमीच्या मातेवर जणू काही प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. शिवरायांना जिजामातेने लहानपणापासून सत्तेसाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. भोळ्या पावड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. सूर्यचंद्र असेपर्यंत तुमचे नाव न मिटणार. अशा या वीर मातेने कसा घडवला असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसा असतील ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत. अशा विचारांना घेऊनच काम केले आहे राजमाता जिजाऊ. मातेकडून मिळाले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन राजमाता शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. सेसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमावले. हर हर महादेव अशी गर्जना आसमंतात घुमली आणि वयाच्या 16 वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होते शिवाजी. भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. त्यांची जात होती मध्य मराठ्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार आणि प्रेरणा ताजीच आहे. आजच्या युगात खरी गरज आहे ते म्हणजे शिवरायांचे विचार आणि गुणंगी बांधण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, स्त्रीला माती समान मानून तिचे रक्षण करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, हीच असेल माझ्या राजांची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. जाता जाता मी एवढेच म्हणेन, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे तुझ्या वागण्यातून दिसू दे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय.